श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते। सुखी रहा, आनंदी रहा ही स्वामींच्यांनी प्रार्थना करेल। आणि तुम्हाला आजच्या दिवसाला मी सांगणार आहे की संकष्ट चतुर्थी आपली वर्षाची आता 2024 चालू झालेलं आहे। आपलं 2024 मध्ये पहिली संकष्ट चतुर्थी येत आहे आपली 29 तारखेला। 29 जानेवारीला पहिली संकष्ट चतुर्थी येणार आहे। आणि आपल्याला बघा संकष्ट चतुर्थीचा उपवास कोणी आपण सगळेच करत असतो। वर्षभर उपवास करत नाही, बरेच लोक वर्षभर उपवास करत नाही, पण आपला चतुर्थीचा जो उपवास असतो ना तो सगळेच करत असतात। कारण सगळे आपल्याला माहिती की गणपती बाप्पा हे आपले विघ्न हरणारे आहेत, बुद्धीचे देवता आहेत, सगळे काही विघ्न दूर करत असतात त्यांची आपण सेवा केली तर। त्यामुळे बरेच लोक काय करतात, बाकीचे उपवास नाही जमले तरी पण आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास मात्र नक्कीच करत असतो। तर महिलांनी केला तर अतिउत्तम, पण जोडी मिळून नवरा बायको दोघींनी मिळून केला तर अतिउत्तम ठरतो। दोघींनी मिळून जर केला तर चांगलंच आहे। जर माणसांना म्हणजे उपाशी राहता येत नाही तर स्त्रियांनी केला नसता तरीही चालेल, काही एक हरकत नाही, पण नक्कीच करावं असं मी सांगेल तुम्हाला। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बघा आपले काही विघ्न असतात, आयुष्य आहे, संसार आहे, त्याच्यात अडचणी येत असतात। त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी अशा घडत असतात की आपल्या अनपेक्षित असतात आणि त्या गोष्टींसाठी आपल्याला उपाय किंवा सेवा करावी लागते। तर आपल्याला सेवा आणि उपाय केल्याने त्या गोष्टी ज्या असतात किंवा अडथळे असतात ते दूर होत असतात। त्यासाठी मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे किंवा काही सेवा आहेत, थोड्याशा त्या सेवा सांगणार आहेत। निश्चितच तुम्ही कराल अशी अपेक्षा करते। आणि ज्यांना अडचणी असतील त्यांना मी नक्कीच सांगेल, खरंच करून बघा तुम्ही, निश्चित तुम्हाला फळ प्राप्ती होईल। फक्त एवढं सांगेल की मनापासून आपण सेवा करायची, पूर्ण मनाने। तुम्ही सेवा किती करणार आहात ते महत्त्वाचं नसतं, तर कधीही तुम्हाला सांगेल सेवा तुम्ही थोडी जरी केली ना पण मनापासून करा असं मी तुम्हाला सांगेल। तर पहिली सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली सेवा जी आहे, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आपल्या घरात देवघरासमोर बसून केली तरीही चालेल। तर ती सेवा कशी करायची मी तुम्हाला सांगेल। तर आपण काय करायचं आहे, कुंकू असतो आपला बरोबर, तर केळीचं पान भेटेल तुम्हाला। आपण जिथे फुलं वगैरे घेत असतो बाजारात, आपण फुलं किंवा आळूची पानं वगैरे घेतो तिथे केळीचं पानही मिळून जाईल। तुम्ही गावात राहत असणार तर केळीचं पान अवेलेबलच असतं। केळीचं पान घ्यायचं आहे, नसेल केळीचं पान तुम्हाला मिळालं तर एक ताट घ्या, ठीक आहे, ताट घेतलं तरीही चालेल। कुंकू घ्यायचा, कुंकू ओला करायचा पाण्याने आणि त्याने कुंकवाने आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। असा या प्रकारे असा त्रिकोण काढायचा आहे, कुंकवानेच काढायचं आहे, लक्षात घ्या। हळद नाही घ्यायची, नुसता कुंकू जो असतो त्याच्याने आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। ताटात किंवा केळीचं पान ठेवा ताटामध्ये आणि केळीच्या पानावर त्रिकोण काढायचा आहे। त्या त्रिकोणमध्ये आपल्याला मसूरची डाळ असते बघा, लाल डाळ असते ना मसूरची, मसूर नाही बोलते अख्खे मी, लक्षात घ्या। परत सांगेल मी तुम्हाला की मसूरची डाळच घ्यायची आपल्याला। मसूरची डाळ एक मूठभर घ्यायची आहे आणि जो त्रिकोण आपण काढणार आहोत त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित रास बनवायची आहे अशी, ठीक आहे। आपण त्या त्रिकोणाच्या मध्यभागी बरोबर रास सोडायची आहे। त्याच्यावरती आपल्याला 7 मिरच्या ठेवायच्या आहेत। जी डाळ आपण ठेवणार आहे, डाळची जी रास बनवणार आहोत त्या राशीवर आपल्याला 7 मिरच्या ठेवायच्या आहेत। आणि मिरच्या ठेवल्यानंतर देवघरासमोर आपण ते ठेवल्यानंतर हात जोडून बसायचा आहे। आणि तिथे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 108 वेळा, आता मी मंत्र देणार आहे तो मंत्र लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात। हा मंत्र आपल्याला 108 वेळा बोलायचा आहे। अग्ने सखस्य बोधिनः, अग्ने सखस्य बोधिनः, हा आपल्याला बोलायचा आहे मंत्र। तर लक्षात आला असेल तुमचा, हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे 108 वेळा आपल्या देवघरासमोर बसून। तुम्ही रात्रभर ती डिश तशीच ठेवली तरीही चालेल। दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती जी डाळ वगैरे असेल किंवा मिरच्या असतील वाहत्या पाण्यात आपण विसर्जन केलं तरी चालेल। नसेल वाहतं पाणी तुमच्या घरात तर तुम्ही निर्माल्य जिथे टाकत असतात तिथे टाकलं अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही। तर आपल्या घरामध्ये बघा वादविवाद जर होत असतील नवरा बायकोमध्ये, त्यासाठी जी मी ही सेवा सांगितली खूप अतिउत्तम आहे। जर तुमच्यात वादविवाद होत असेल नवरा बायकोंमध्ये तर हा उपाय मी जो सांगितला आता तुम्हाला मसूर डाळीचा आणि मिरच्यांचा तो नक्कीच करा, तुमच्यात नक्कीच फरक जाणवेल एवढं मी तुम्हाला सांगेल। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। तसंच मी तुम्हाला पुढचा अजून एक उपाय सांगेल की आपल्या घरात बघा आडी अडचणी किंवा बरेचसे कामं असतात त्याच्यात विघ्न येत असतात। बरेच कामं करायला जातो, काही ना काहीतरी अडचण येते आणि राहून जातात, अशा गोष्टी घडत असतात किंवा थोड्यासाठी राहून जातात, बऱ्याच गोष्टी असतात। तर आपले गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्न हर्ता आहेत, जे आपले विघ्न दूर करत असतात। तर आपल्याला काय करायचं, आपल्याला फुलं घ्यायची, लाल फुलं कुठले घेतले तरी चालेल, जास्वंदीचं फूल मिळालं तर अतिउत्तम,
ठीक आहे, तर तुम्ही 7 घ्या, 5 घ्या किंवा 11 फुलं घ्यायचे जास्वंदीचे. ते फुलं घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे. तुम्ही केव्हाही जा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी जा. आता मंदिरातच का जायचे? बरेच लोक बोलतील की आपण घरात सेवा करू शकत नाही का? तुम्हाला सांगू का, काही गोष्ट या मंदिरात कराव्या लागतात. कारण मंदिरातलं जे वातावरण असतं ते खूपच पवित्र असतं, सकारात्मक असतं. तिथे मंत्र, स्तोत्र जे असतात, पूजा जी असते ती कायम चालू असते मंदिरांमध्ये. आपल्या घरात आपण कसं सगळ्या गोष्टींसाठी आपण वापरत असतो किंवा घरामध्ये जी नकारात्मकता असते थोडीफार असतेच, मंदिरांमध्ये मात्र शुद्ध वातावरण असतं आणि सकारात्मक वातावरण असतं. म्हणून तुम्हाला सांगेल की ही जी सेवा आहे, पहिली जी मसूर डाळीची सांगितली ती घरात केली चालेल, पण ही जी सेवा आहे तुम्ही मंदिरात करायची. तर तुम्ही फुलं घेऊन जा, हातात फुलं घ्यायचे आणि फुलं घेतल्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगते, श्री गणेशाय नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. बोलल्यानंतर जे फुलं असतील ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून द्यायचं आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, असा या प्रकारे आपल्याला मंत्र बोलायचं आहे. 108 वेळा बोलायचं आहे आणि जे फुलं असतील आपले ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे मंदिरात. ही छोटीशी सेवा आहे, पण याचा जो फायदा असेल ना तो खूप प्रमाणात आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की छोटी सेवा असेल ना ती नक्कीच करा. तर अजून एक उपाय आहे, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तो तुम्हाला जर अडचणी असतील तुमच्या घरांमध्ये तर नक्कीच तुम्ही करू शकता. तुमचे जे विघ्न असतात ते टळतील असं मी सांगेल. तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही घरात केला तरी चालेल, मंदिरात केला तर अतिउत्तम, काही एक हरकत नाही. तुम्हाला जसं अवेलेबल होईल तसं केलं तरीही चालेल. तर आपल्याला बघा अडीअडचणी येत असतात, ॲक्सिडेंट होत असतात, बऱ्याचशा अडचणी येतात. कुठल्या तरी कामासाठी, परीक्षेसाठी जात असतो तेव्हा आपण घाबरतो. अशा गोष्टी जर तुमच्यासोबत असतील तर तुम्ही काय करायचं, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी, प्रत्येक चतुर्थीला हे उपाय केले तर अतिउत्तम, पण मी तुम्हाला सांगेल की आपली चतुर्थी येत आहे म्हणून निदान त्या दिवशी नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल. तर तुम्हाला मी एक मंत्र देते, तो मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. तुम्ही जर घाबरत असता, जसं आपण एक्झामसाठी जातो बघा, परीक्षेला जात असतो बरोबर, तेव्हा काही मुलं घाबरतात किंवा मग इंटरव्ह्यूला जातो त्याच्या आधी आपल्याला थोडं घाबरायला होतं, नर्वसपणा येतो की कसं होईल, काय होईल. या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील किंवा मग आपला ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी वारंवार घडत असतील, काहीतरी छोटे मोठे ॲक्सिडेंट होत असतील, तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर मनापासून सांगते मी तुम्हाला 108 वेळा ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. धूप दीप लावायचं, आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. तर तुम्ही घरातही ही सेवा केली अगदी तरीही चालेल. छोटीशी सेवा आहे पण त्याचा खूप पटीने तुम्हाला फायदा होईल असं सांगेल. नंतर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सांगेल, आपले लहान मुलं असतील ना त्यांच्याकडून अथर्वशीर्ष तुम्ही बोलून घ्या. नाही त्यांना वाचता येत असेल ना तुम्हाला सांगेल तर आपलं अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये असतं, तर तुम्ही बोललात तरीही चालेल. तुमचा उजवा हात मुलांच्या डोक्यावर ठेवा किंवा जवळ बसवा मुलांना आणि अथर्वशीर्ष पठण करा. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे बुद्धी प्रदान करतात ते आपल्या मुलांना. आणि आपण ह्या सवयी नाहीच जमलं ना तर मोबाईलला लावा, मुलांना हळूहळू सवय करा आणि तिथे बसवा. दुर्वा असतील, दुर्वा आपल्या मुलांना द्यायच्या आहेत हातात आणि त्या दुर्वा आपण अर्पण करायच्या आहेत. या छोट्या सेवा ज्या असतात ना त्या नक्कीच करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील असं मी तुम्हाला सांगेल. कारण गणपती बाप्पा हे आपले विघ्न हरत असतात आयुष्यातले, म्हणून त्यांची थोडी जरी सेवा केली ना तुम्ही, म्हणून मगाशीच तुम्हाला बोलली की थोडी जरी सेवा केली ना तुम्ही ती म्हणजे मनापासून करा. तुमचा विश्वास किती आहे, बाप्पा बघतात की आपण किती मनापासून करत आहेत, तुम्ही किती वेळ करत आहेत ते महत्त्वाचं नसून तुम्ही 10 मिनिटं जरी सेवा केली ना पण ती मनापासून करा एवढं सांगेल. नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडतील. चला मग सांगितलेली सेवा मी गणपती बाप्पांच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.